नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचनाशास्त्र याच्या पेपर 2चे आज आपण काही मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघणार आहे. जे आता तुमची युनिव्हर्सिटी एक्झाम जवळ आलेली आहे. खूप कमी दिवस राहिलेले आहेत एक्झामसाठी. तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास हा झालेला असेल, बऱ्यापैकी तुमचा सिलेबस कव्हर करून झालेला असेल अशी मी अपेक्षा करतो. आता ह्या स्टेपला तुम्हाला काय गरजेचं असतं की कोणते जास्त प्रश्न पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा कोणते चान्सेस आहेत. आता मी तुम्हाला गेस पेपर न म्हणता मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असं म्हणतो आहे, कारण गेस पेपर आणि मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनमध्ये खूप फरक आहे. तर हे जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित स्टडी केले, नक्कीच जे मी पॉईंट्स सांगत आहे, जे क्वेश्चन सांगत आहेत ते जर तुम्ही स्टडी केले तर ते तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये MCQ, SAQ, LAQ कुठे ना कुठेतरी फायदेशीर ठरतील. कुठेही तुमचा केलेला अभ्यास वाया जाणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये गोष्टी सांगत आहे, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो किंवा जे क्वेश्चन्स मी तुम्हाला देतो आहे ते नीट व्यवस्थित तुम्हाला स्टडी करायचे आहेत. त्या गोष्टी तुम्हाला नीट फॉलो करायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत संपूर्ण पहा व नीट ऐका. तसंच जर तुम्हाला अजूनही पेपर संबंधित शंका असेल किंवा पासिंगची भीती वाटत असेल की माझा अभ्यास झालेला नाही आहे, मी पास कसं होऊ, तर मग त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे. नक्कीच तुम्ही हा जर व्हिडिओ फॉलो केला तर नक्की तुमचं पासिंग मार्क्स कन्फर्म होतील आणि ज्यांना आणखीन चांगला स्कोर करायचा आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे. मी परत तुम्हाला सांगतो, हा कोणताही गेस पेपर नाही, हा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्सचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला गेस पेपरमध्ये कसं असतं, हेच प्रश्न 3-4 क्वेश्चन पेपर्समध्ये डिवाईड केले जातात. मग नंतर त्यातून मग पेपरमधनं प्रश्न आले तर मग ते खूप वेगळी गोष्ट आहे आणि मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन वेगळी गोष्ट आहे. मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नीट सिलेबस कॉपीवाईज कोणते टॉपिक दिलेले आहेत आणि त्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात ते आज आपण या व्हिडिओत बघूया. तर रचनाशास्त्राच्या पेपर 2 मागील व्हिडिओमध्ये आपण रचनाशास्त्राचे पेपर 1चे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा अवश्य पहा. त्यानंतर सुरुवातीला SAQ. तर पहिला SAQ तुम्हाला कोष्टक व आशय ह्याची व्याख्या, संख्या, नावं, कोष्टक किंवा आशय कोणाची पण विचारू शकतात, कारण पेपरमध्ये प्रिव्हियस इयरमध्ये दोन्हीचे विचारलेले आहेत. त्यासोबतच तुम्हाला कोष्टांग म्हणजे काय आणि कोष्टांगाची नावं माहिती पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बघायला गेलं तर 9 रिजन्स ऑफ ॲबडमन हा फेमस SAQ आहे, जो वारंवार पेपरमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर स्टमक बेड. आता जर तुम्हाला स्टमक LAQला विचारला तर स्टमक बेड इथे SAQ नाही विचारणार, पण जर स्टमक LAQला नाही विचारला तर इथे तुम्हाला स्टमक बेड फिक्स SAQमध्ये विचारलेला दिसून येईल. त्यानंतर डिओडेनममध्ये काय विचारतात, तर डिओडेनमचा कोणताही एक पार्ट जसं की सेकंड पार्ट ऑफ डिओडेनम, थर्ड पार्ट ऑफ डिओडेनम असं बऱ्याचदा विचारलेलं आहे. त्यासाठी डिओडेनम व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर SAQचे प्रॉपर जे प्रश्न असतात ते रेक्टम, गॉल ब्लॅडर, प्रॉपर SAQचा आन्सर आहे तेवढाच छोटा, तेवढा विचारतात. आणि लिव्हरमधला एखादा लोब विचारतात, क्वाड्रेट लोब झालं, लाईट लोब ऑफ लिव्हर, लेफ्ट लोब ऑफ लिव्हर. तर असे एक पार्ट त्याचं विचारतात. पूर्ण ऑर्गन कधीही तुम्हाला SAQमध्ये विचारत नाहीत. त्यानंतर हा झाला तुमचा पहिला SAQ डायजेस्टिव्ह सिस्टीमवरचा. त्याच्यानंतर दुसरा SAQ तुम्हाला अंगुली किंवा अंजली प्रमाण. आता हे दोन्ही पण टॉपिक खूप छोटे आहेत. व्यवस्थित जर तुम्ही त्याचा मॅटर कंप्लीट स्टडी केला तर त्यात तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही. जर पेपरमध्ये आला तर ते लिहायचं, नाही आलं तर ते काही तुमचं वाया जाणार नाही किंवा जास्त वेळसुद्धा जाणार नाही आहे. खूप छोटे दोन्ही टॉपिक आहेत, तेवढे कवर करून टाका. त्यानंतर त्यासोबतीला कोणता येऊ शकतो, जर अंगुली प्रमाण नाही आला तर तुम्हाला कोणताही एक मर्म विचारू शकतात. मग आता मर्म कसा विचारणार, तर ते प्रकारानुसार सुद्धा विचारू शकतात किंवा मग सेपरेट जे मर्म आपण प्रत्येक एक मर्म आहेत तसं सुद्धा विचारू शकतात. आता जास्त करून क्षिप्रमर्म, त्यानंतर त्रिमर्म, विषलग्न मर्म आणि रुजाकर मर्म हे व्यवस्थित प्रॅक्टिस करा. प्रिव्हियस इयरला हे जास्त विचारलेले आहेत, त्यामुळे चान्सेस आहेत की तुम्हाला परत हेच विचारू शकतात. परंतु तुम्ही जर मला इंडिव्हिज्युअली विचाराल तर तुम्हाला मी एकच सांगेल की मर्म हा टॉपिक पेपर 2साठी तुम्ही व्यवस्थित स्टडी करा, म्हणजे कराच. त्यातला कोणताही पॉईंट तुम्ही स्किपच करू नका, कारण तो कुठं ना कुठे तुम्हाला MCQ, SAQ, LAQमध्ये फायदेशीर ठरणार आहे, कारण मर्म या टॉपिकला जास्त वेटेज आहे पेपर 2मध्ये. त्यानंतर वैद्य अवैद्य सिरा एकदा बघून घ्या, त्याची व्याख्या काय असते प्रत्येकाची. त्याच्यानंतर प्रत्येकामध्ये कोणते नावं किंवा कोणत्या सिरा येतात ते बघून घ्या. त्यानंतर स्त्रोतस शारीर, हे तर आपण संहितांमध्ये सुद्धा बघितलेलंच असतं. स्त्रोतसाची नावं, संख्या आणि मूलस्थानं माहिती पाहिजेत. ही बेसिक गोष्ट आहे, ही जी तुम्हाला बऱ्यापैकी विषयांमध्ये फायदेशीर ठरते. त्यामुळे ह्यामध्ये काही वेगळं नाही आहे. त्यानंतर पेरिकार्डियम, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये पेरिकार्डियम प्रॉपर SAQचा प्रश्न आहे. त्यानंतर हार्टमधला एखादा चेंबर विचारतात, जास्त करून तुम्हाला लेफ्ट वेंट्रिकल विचारलं जाईल. असं काही नाही की एकच विचारतील. जर प्रिव्हियस इयरला जरी पडलं नसेल तरी नवीन प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे चारही चेंबर व्यवस्थित स्टडी करून घ्या, त्याचे काय एक्सटर्नल फीचर्स आहेत ते बघून घ्या. त्यानंतर आर्च ऑफ आवर्टा, त्याच्या ब्रांचेस त्या व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर नेक्स्ट SAQ तुम्हाला आता रेस्पिरेटरी आणि युरिनरी सिस्टीमवर मिळून तुम्हाला 3 SAQ आहेत. म्हणजे रेस्पिरेटरी आणि युरिनरी सिस्टीम जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर तिथे 15 मार्कांचा तुमचा एक्झाममध्ये फायदा होणार आहे. आणि जेव्हा आपण युनिव्हर्सिटीची एक्झाम देत असतो तेव्हा तुम्हाला प्रत्येक मार्क गरजेचा असतो. त्यामुळे 15 मार्क म्हणजे खूप झाले. त्यामुळे रेस्पिरेटरी आणि युरिनरी सिस्टीमकडे इग्नोर करू नका, ते व्यवस्थित स्टडी करा. आणि तिसरा मर्म. तर असे जे मी पॉईंट सांगत आहे व्हिडिओमध्ये ते गरजेचे आहेत, नाही तर तुम्हाला वाटेल जे लिहून दिले तेवढं बघून घेऊ आणि मग तुम्हाला क्वेश्चन कळतील, तर तसं नाही आहे. त्यानंतर ट्रायगोन ऑफ ब्लॅडर आणि लिगामेंट ऑफ युरेटर्स, तर हा फेमस प्रश्न आहेत, बऱ्यापैकी SAQचे प्रश्न आहेत, तर त्यासाठी विचारले जातात.
त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीममधनं SAQचे प्रश्न बघायला गेले तर रूट ऑफ लंग, त्यानंतर ट्रकिया, लॅरिंग्स आणि प्लुरा हे प्रश्न खूप फेमस आहेत. हे व्यवस्थित स्टडी करा. त्यामध्ये काय कंटेंट लिहायचं आहे, काय पॉईंट्स असतात ते बघून घ्या. आणि तुम्हाला जरी व्हिडिओ बघताना वाटत असलं की यात बऱ्यापैकी सर्व सिलेबस दिला आहे किंवा मग ऑर करून का दिलं आहे, आम्हाला स्पेसिफिक एकच प्रश्न द्या, तर असं तुम्ही विचार करा. जर मी तुम्हाला एकच प्रश्न दिला, आता इथे 6वा SAQ युरेटर दिलं, पण जर दुसरं आलं तर तसं नसतं. पण मग तुम्हाला गेस्ट पेपर घेताना काय वाटतं की अरे यार आपल्याला एक गेस्ट पेपर दिलेले आहेत, 2 ते 3-4 गेस्ट पेपर दिलेत, मग आपल्याला त्यातनंच येणार. पण त्यातसुद्धा ह्याच गोष्टी डिवाईड करून दिलेल्या असतात. म्हणजे एका पेपरमध्ये त्यांनी युरेटर टाकला तर दुसऱ्या पेपरमध्ये राईट लेफ्ट लंग असतं. तर ते तिथे तुम्हाला समजत नाही, कारण तिथे तुम्ही इमोशनल झालेले असता. तर अशा पद्धतीने मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा जरी व्हिडिओ तुम्ही फॉलो केला तरी तुम्हाला इनफ आहे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. तर 6वा SAQ तुम्हाला युरेटरवर आहे. त्यानंतर राईट किंवा लेफ्ट लंग, म्हणजे आता लंग करताना काय तुम्ही राईट करणार का लेफ्ट करणार का, तर नाही, पूर्ण लंगच स्टडी करणार ना. तर त्यासाठी त्यापैकी कोणता पण प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर कार्टिलेजेस ऑफ लॅरिंग्स हा एक फेमस प्रश्न आहे. त्यानंतर पॅरोटिड ग्लँड, डिझायर टू नो मधनं जर प्रश्न विचारायचा झाला तर पॅरोटिड ग्लँडवर 3 ते 4 वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर 7वा SAQ तुम्हाला लिगामेंट ऑफ युटेरस, त्यानंतर एपिडायडमिस, फॅलोपियन ट्यूब किंवा वजायना आणि मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे बेसिक गोष्टी आहेत त्यांचे कंटेंट झाले म्हणा किंवा ऑर्गन्स झाले, एक्सटर्नल जेनिटालिया, इंटरनल जेनिटालिया, ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्यांचं प्रत्येकाचं थोडं मॅटर एकदा बघून घ्या. त्यानंतर 8वा SAQ तुम्हाला कला म्हणजे काय, सप्तकला कोणत्या, त्याचं थोडं मॅटर. आणि जास्त करून पेपरमध्ये पित्तधरा कला आणि शुक्रधरा कला बऱ्याचदा विचारलेले आहेत, तर त्याचा एकदा कन्सेप्ट बघून घ्या. किंवा मग तुम्हाला कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियावर देखील प्रश्न विचारू शकतात. कर्मेंद्रिय कोणते, ज्ञानेंद्रिय कोणते, त्यांचं अधिष्ठान काय, ते इंद्रिय अर्थ कोणते आहेत, ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्याच्यावर जास्त फोकस करायची गरज नाही. हे तुम्ही आत्ता लगेच मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, लगेच तुम्ही बाजूला बघून सुद्धा घेऊ शकता. तर ह्यामध्ये असे सुद्धा काही प्रश्न आहेत ज्याच्यावर जास्त फोकस करायची गरज नाही आहे, पण ते करणं गरजेचं आहे, कारण ते सुद्धा पेपरमध्ये विचारतात. आणि असे सुद्धा प्रश्न आहेत जे करणं गरजेचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला वेगळा त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. त्यानंतर मिडल इयरवर प्रश्न विचारतात SAQ, टिम्पॅनिक मेम्ब्रेनवर विचारू शकतात. आणि मसल्स ऑफ टंग किंवा पॅपिली ऑफ टंग व्यवस्थित करा, कारण टंग आणि स्किन असे टॉपिक आहेत ज्याच्यावर जास्त करून LAQ नाही विचारू शकत, ते सेन्सरी ऑर्गन, तर त्यावर ते एक पार्टमध्ये SAQ विचारतात. आणि जे आपले आयबॉल, इयर, नोज हे जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर ते LAQचा प्रश्न फ्रेम करतात. त्यानंतर नेक्स्ट LAQ. आता आपण सर्व SAQ बघितले की कशा पद्धतीने कोणते येऊ शकतात. आता आपण LAQ बघूयात. तर तेच परत की कोष्ट, आशय, ह्याची तुम्हाला व्याख्या, संख्या, प्रकार, स्थान सगळं माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कोणताही एक ऑर्गन डायजेस्टिव्ह सिस्टीममधला तुम्हाला विचारू शकतात. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सुरुवातीला जो येईल त्याचा जो राहिलेला पार्ट असेल तो LAQमध्ये विचारला जातो. जसं स्टमक बेड आला तर मग तुम्हाला LAQला स्टमक येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. येणार नाही असं नाही, पण खूप कमी चान्सेस आहेत. त्यानंतर मग कोणता ऑर्गन करायचा, तर स्टमक व्यवस्थित स्टडी करा पूर्ण, पॅनक्रियाज आणि लिव्हर. आणि ड्युओडेनम तर मी तुम्हाला SAQसाठी सांगितलेलं आहे, तर तो त्यासाठी व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला मर्मांवरती येतो. मर्म मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितले की मर्म हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे रचना शरीरच्या पेपर 2चा. त्याला व्यवस्थित कवर करा. आणि त्यामध्ये जास्त काही नाही असं समजून घेण्यासारखं, खूप छोट्या गोष्टी आहेत, तर सर्व कवर करा. जसं झालं मर्माची निरुक्ती, व्याख्या, संख्या, प्रकार, त्यांचं प्रमाण लक्षात ठेवा. हे बेसिक गोष्टी आहेत. हा पेपरमध्ये प्रश्न असतोच की मर्माची निरुक्ती, व्याख्या, संख्या सांगून मग विषलग्न मर्म लिहा, रुजाकर मर्म लिहा, किंवा 3 ते 4 मर्म देतील तुम्हाला, असे पार्ट, शिप्रमर्म, तलहृदय अशी नावं देतील, त्यांना वर्णन करायला सांगतील. जर असा प्रश्न नाही आला मर्मावर तर दुसरा कसा चान्स आहे, तर त्रिमर्माची व्यापकता आणि त्यांचे रक्षा महत्त्व विचारू शकतात. मग त्रिमर्म कोणते, हृदय, बस्ती, नाभी, त्यांचं थोडंसं डिस्क्रिप्शन, त्यांची व्यापकता म्हणजे त्यांचं काय महत्त्व आहे आणि त्याची रक्षा कसं करायचे, तर हा एक प्रश्न असू शकतो मर्म या क्वेश्चनमध्ये. त्यानंतर तिसरा LAQ तुम्हाला स्त्रोतस किंवा हार्ट म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती आहे. तर स्त्रोतसमध्ये काय विचारू शकता, स्त्रोतसाची व्याख्या, मग तुम्हाला श्लोक लिहिणं गरजेचं आहे, त्याचा अर्थ लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांची संख्या, कुणानुसार किती स्त्रोतस सांगितलेत, त्याची नावं, आणि मग तुम्हाला 2 ते 3 स्त्रोतस विचारतील. असा LAQ असतो. फ्रेम होण्याचा हा फॉर्मॅट आहे. नाहीतर मग तुम्हाला सरळ हार्टबद्दल विचारलं जाईल, त्याच्यामध्ये काही विचारतील, मग त्याचे चेंबर असेल एखादा, किंवा मग त्याचे वॉल्व असतील, किंवा हार्टचा ब्लड सप्लाय एक्सप्लेन करा म्हणतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला तिसरा LAQ विचारतील. आणि चौथा LAQ हा मोस्ट एक्सपेक्टेड आहे की कलावरती विचारतील किंवा मग सेन्सरी ऑर्गन. मग कला जर तुम्हाला SAQमध्ये विचारली तर इथे तुम्हाला सेन्सरी ऑर्गन विचारतील. तर अशा पद्धतीने पेपर फ्रेम करत असताना एक्झामिनर किंवा जे कमिटी आहे ते असा विचार करते. तर कला व्यवस्थित स्टडी करा. LAQ दोन्हीसाठी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. त्याची उत्पत्ती, व्याख्या, संख्या, त्याच्यानंतर त्याची नावे आणि प्रत्येक कलाचं थोडंफार महत्त्व किंवा त्याचे काय कंटेंट आहे ते बघून घ्या. त्यानंतर तसंच मी तुम्हाला सांगितलं की कला तिकडे आलं तर इकडे सेन्सरी ऑर्गन, तिकडे सेन्सरी ऑर्गन आलं तर इथे कला. तर मग सेन्सरी ऑर्गनमध्ये काय स्टडी करायचं, तर आयबॉल व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी करा. त्यानंतर इयर आणि टंग.
तर स्किनसाठी एकदा वाचून घ्या ॲनाटॉमी, त्याच्या लेअरची नावं बघून घ्या, बस स्किनमध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि नोजला एकदा एक्सटर्नल फीचर्स, त्याचं थोडंफार बेसिक एक्सटर्नल फीचर्स काय आहेत, पार्ट्स किती असतात, काय नर्व सप्लाय कॉमन काय आहे का, ब्लड सप्लाय कॉमन आहे का, ते एकदा फक्त बघून घ्या, डायग्रॅम बघून घ्या. नोज शक्यतो पेपरमध्ये बऱ्याचदा कमी वेळ विचारले, परंतु आयबॉल इयर व्यवस्थित करा आणि थोडंफार टंग, नोज आणि स्किनला एकदा वरवरून वाचून घ्या. तर हे होते रचनाशास्त्र पेपर 2चे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स किंवा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स किंवा युनिव्हर्सिटी एक्झामसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणू शकता तुम्ही, काही म्हणायला. परंतु व्हिडिओ तुम्ही तर व्यवस्थित सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकला असेल तर तो नीट फॉलो करा. त्यात ज्या मी गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा फॉलो करा. नक्कीच तुम्हाला त्याचा युनिव्हर्सिटी एक्झामसाठी फायदा होईल आणि एक पेपर लिहित असताना तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल असेल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. तसंच जर तुम्ही रचनाशास्त्र पेपर 1चे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स किंवा आपण मोस्ट एक्सपेक्टेड MCQचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकता की MCQ सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत की हे येऊ शकतात, तर ते स्टडी करा. जर तुम्हाला डाऊट येत असेल की MCQ मी कसे सोडवू किंवा मला MCQ सोडवता येतील का, तर तुम्ही अवश्य ते व्हिडिओ पहा. नक्कीच तुमचा वेळ वाया जाणार नाही ह्याची मी खात्री देतो. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.